Welcome to the Run of Kutch. हाय, माझं नाव हर्ष आहे आणि आता तुम्ही मागचा एपिसोड जो बघितला तो आपल्या भुज सिटीचा होता. आणि ह्या एपिसोडमध्ये आपण जाणार आहोत जे भुज सिटी म्हणजे जे सेंटर मानलं जातं त्या जागेला जाण्यासाठी. त्याचं नाव आहे रण ऑफ कच्छ. तर तिथे आज आपण चाललो आहे. ही मागे बघू शकता आपली गाडी आहे, ही हायर केली आपण ॲक्सेंट, ह्युंडाय ॲक्सेंट. तर आता आपण तिकडे चाललो आहे आणि मी तुम्हाला फुल टूर देणार आहे. म्हणजे रण ऑफ कच्छ, डोलाविरा, जे तिकडे हरप्पन सिव्हिलायझेशन आहे त्याची तुम्हाला मी फुल माहिती देणार आहे. सो चला आता जाऊया. तर आता आपण जे हे बघतोय हा आहे भुज एअरबेस. म्हणजे हा आर्मीचा एक एअरबेस आहे. इधर सब खेती होती है। दिखता तो नहीं है किधर। ये साइड तो ये एरंडा ये सब होगा। हाँ। वो साइड जाओ ना आप, माता का मठ है, मांडवी है, अबड़ासा है, वो साइड सब आपको देखने मिलेगा। इधर गांधीधाम के साई अनजान इधर, ये थोड़ा क्या रण विस्तार है ना, इसके लिए। स्ट्रॉबेरी होती है। स्ट्रॉबेरी, हाँ, नहीं फ्रूट चाइनीज का है, ड्रैगन फ्रूट वो होता है, दाड़म है, अनार मतलब पपीता। अच्छा, अभी सब खेती होती है। आता आपण चाललो आहे रणला. म्हणजे आपलं पहिलं डेस्टिनेशन असणार आहे डोलाविरा. तिथे ते हरप्पन सिव्हिलायझेशन आहे आणि त्याच्या आधी आपल्याला रोड टू हेवन लागणार आहे. तर ते सुद्धा आपण कवर करणार आहोत. पण जसं तुम्ही बघू शकता, आपण जसे सिटीच्या बाहेर येतो ना, भुज सिटीच्या, तसं तुम्हाला म्हणजे जे माउंटन्स आहेत ते सगळे संपतात आणि प्लेन लँड जी आहे ती चालू होऊ शकते. तुम्ही हॉरायझनपर्यंत बघितलं ना तरी तिथपर्यंत प्लेन लँडच आहे दोन्ही बाजूला. आणि इथे हे जे ट्रक्स आहेत सगळे, हे सगळे मिठाचे ट्रक्स आहेत, त्यामुळे या रोडला ट्रक ट्रॅफिक खूप आहे. तर आता आपण आलो रोड टू हेवन. तुम्ही बघू शकता चारी बाजूला आपल्या पाणी आहे. इकडे पण पाणी आहे, ह्या साईडला पण पाणी आहे आणि हा तुम्ही मागे माझ्या रस्ता बघू शकता, फुल स्ट्रेट रस्ता आहे. हे ॲक्च्युली जेव्हा मेन समर्स येतात तेव्हा हे सगळं सुकलेलं असतं, त्यामुळे इकडे पूर्ण व्हाईट रन असतं. यावर्षी आमचे जे ड्रायव्हर काका आहेत ते म्हणाले की पाऊस खूप झाल्यामुळे अजून इथे पाणी आहे
पण जेव्हा पूर्ण हीट असते म्हणजे मे महिन्यात एप्रिल मेमध्ये तेव्हा हे पूर्ण सुकलेलं असतं. आणि हे पाणी जास्ती खोलही नाही आहे, गुडघ्यापर्यंत असेल आपल्या जास्तीत जास्त. हा एक रस्ता आहे आणि ह्याच्या सरळ गेलं की ढोलावीरा जे आहे हरप्पन सिव्हिलायझेशन ते येतं. पण हा तुम्ही रस्ता बघितला तर खूप सुंदर आहे. पूर्ण म्हणजे आपली नजर जाते तोपर्यंत सगळं पाणीच पाणी दिसतं आपल्याला. आता तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्यात दाखवतो. तर आता पण आलो तिथे हरप्पन सिव्हिलायझेशनच्या साईटवर. तर आता इथे खूप ॲक्च्युली ऊन आहे, त्यामुळे मी जरा सावलीत येऊन व्हिडिओ करतो आहे. तर चला आता आज जाऊया आणि तुम्हाला मी दाखवतो तिथे काय काय एक्स्कवेशन्स केलेत आणि तिथे काय काय मिळालं आहे. लेट्स गो. तर आत्ता आपण चाललो आहोत हरप्पन सिव्हिलायझेशन जे साईट आहे तिथे चाललो आहे. त्याच्या आधी हे छोटंसं असं गार्डन टाईप केलेलं आहे. आत्ता जे हे तुम्ही घराचं जे स्ट्रक्चर बघताय हे जुन्या वेळेला म्हणजे जेव्हा जे हरप्पन सिव्हिलायझेशन होतं तेव्हाचं त्या टाईपचं घर आहे, जे आत्ताही थोड्या गावांमध्ये यूज केलं जातं. कारण की हे जी घरं असतात ही मातीपासून बनलेली असतात, त्यामुळे इकडची जी हीट आहे त्यापासून त्यांना प्रोटेक्शन मिळतं. आणि हे जे छोटे छोटे साईन बोर्ड्स जे लावले आहेत त्यांनी, त्यात आपल्याला कळतं की त्यांनी कसं एक्स्कवेट केलं, म्हणजे त्यांना काय काय आर्टिफॅक्ट्स मिळाले, ज्यांनी त्यांना कळलं की हे हरप्पन सिव्हिलायझेशन आहे. हे बघा, हे असे त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू मिळाल्या जे त्या हरप्पन सिव्हिलायझेशनला लिंक्ड आहेत. आत्ता ज्या ठिकाणावरनं आपण चाललो आहे हा ॲक्च्युली 5000 वर्षांआधी हा एक रिव्हर बेड होता, ज्या नदीमुळे या लोकांना इकडे डेव्हलप व्हायची संधी मिळाली. आणि हा समोर जो तुम्ही बघताय हा तिकडचा मेन टाउन हॉल किंवा कॅसल आपण म्हणू शकतो, तो आहे तो. वैसे ही हाफ पिरामिड दिखेगी। ये पूरी पिरामिड नहीं है, हाफ है। हम दूर से देखेंगे तो हाफ पिरामिड दिखेगी। तो जैसे कि यहाँ पे फ्लैट बना, ये इसके ऊपर लोग रहते थे। इजिप्ट ने पूरी पिरामिड बनाई क्योंकि वो अंडरग्राउंड था, लेकिन उन लोगों ने यहाँ से एक्सपीरियंस लिया, यहाँ से कॉपी किए, क्योंकि ये 5000 ईयर्स पुरानी सिटी है, उसको 3500 साल हुए हैं। तो वो एक दूसरे से आते जाते थे, जैसे जो लोग ट्रेडिंग करते थे। तर ही जी आपण आत्ता जी साईट बघतोय ही युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. आणि ही हरप्पन सिव्हिलायझेशन जी होती
म्हणजे सिंधू घाटी सभ्यता, त्यांची ही कॅपिटल किंवा जी मेजर सिटी आपण म्हणू शकतो त्या टाईपची ही सिटी त्यांनी प्लॅन केलेली. ही रफली अराउंड 3500 BC टू 1800 BC या दरम्यान ही सिटी जी आहे ती डेव्हलप झालेली आहे. आणि ही 5th लार्जेस्ट इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन जे आपण म्हणतो हरप्पन सिव्हिलायझेशन ते आहे. तर आत्ता आपण चाललो आहोत या जो आपण कॅसल बघितला किंवा जो टाऊन हॉल बघितला त्याच्या आपण टॉपवर जाऊन बघणार आहोत की आपल्याला ओव्हरऑल सिटीचा कसा व्ह्यू येतो. तर आत्ता आपण वर आलो आहे म्हणजे त्या टॉपला आलो आहे त्या टाऊन हॉलच्या. आणि इथून तुम्हाला ह्या सिटीचा पूर्ण असा एक ओव्हरऑल व्ह्यू बघता येतो आहे. तर आता आपण हरप्पन सिटी बघितली, त्याच्याबद्दल थोडंसं आपण जे नॉलेज होतं ते आपण ऐकलं, समजलो आपण इकडे काय काय होतं. तर आता आपण जाणार आहोत कुठल्या तरी हॉटेलमध्ये, कारण की दुपारचे वाजल्यात 1:10. तर आता आपण जाऊया इकडे कुठे हॉटेल मिळतं आहे का बघूया ढोलावीरामध्ये. आणि मग नंतर आपला प्लॅन असणार आहे आपण जाणार आहोत व्हाईट रनमध्ये, जे इथून 2 तासाची ड्राईव्ह आहे. तर चला आता जाऊया आपण. इथे फॉर्च्युनेटली खूप गरम होत नाही आहे, म्हणजे ऊन आहे भरपूर पण वारा गार असल्यामुळे इथे गरम होत नाही आहे. तर तो एक प्लस पॉईंट मिळाला आम्हाला. जर तुम्ही इकडे यायचं जर प्लॅन करत असाल ना रण ऑफ कच्छ आणि हे ढोलावीरामध्ये, तर जास्ती करून डिसेंबर जानेवारी याच मंथमध्ये यायला ट्राय करा. तर तुम्हाला फिरायला म्हणजे क्लायमेट थोडा सूट होईल. नाहीतर एप्रिल मे महिन्यात आलात तर खूप गरम होईल, तुम्हाला नीट फिरायलाही मिळणार नाही, असा पॉईंट आहे. तर चला आता आपण जाऊया, हॉटेल फिगर आउट करूया, पुढचा प्लॅन डिसाईड करूया. चला. तर आत्ता आम्ही आलो आहे इथे व्हाईट रनमध्ये, त्याच्या पार्किंगमध्ये आम्ही कार पार्किंग. आता तर पूर्ण रिकामी आहे, इथे हार्डली 2-3 गाड्या, त्यातली एक आमची आहे. तर इथून बहुतेक बस सर्विस आहे गव्हर्मेंटची, ती आपल्याला व्हाईट रनमध्ये आतमध्ये घेऊन जाते. इथे 4 व्हीलर अलाउड नाही आहेत, ते इथेच पार्क करायला लागतात. आतमध्ये घेऊन जाते आणि त्यांच्या रेग्युलर ट्रिप्स चालू असतात आतमध्ये. आणि कुठल्या तरी बसमध्ये बसून आपण परत यायचं आपलं फिरून झालं की. सो चला आता बघूया आपलं तिकीट किती आहे आणि काय कसं बस आहे आपली.
तर आत्ता आपण बघा आपण व्हाईट रनच्या जे एंट्री गेट आहे तिकडे आपण एंट्री करतो आहे आतमध्ये. तर ह्या पॉईंटपासून आपलं जे व्हाईट रन आहे ते स्टार्ट होतं. तर आत्ता आपण उतरलो आहोत बसमधून आणि इथे उतरल्या तुम्हाला इथे कॅमल राईड्स आणि हॉर्स राईड्स हे तुम्हाला मिळतात. हे आपल्याला आतमध्ये नेऊन म्हणजे रणमध्ये टूर करवतात. तर आत्ता आपण पोचलो रण ऑफ कच्छला. हे मागे बघू शकता हे पूर्ण मिठाचं मैदान आहे फुल मागेपर्यंत. हे बघा हे मागे आपल्याला इथे बस सोडते आणि इथे पूर्ण मिठाचं मैदान आहेत मागे पूर्ण. तुम्ही तुमच्या लाईफ टाईममध्ये एक ना एक दिवस तरी तुम्ही इकडे येऊन हे एक्सपिरियन्स करायला पाहिजे की ॲक्च्युअलमध्ये रण काय आहे, इकडची हीट काय आहे आणि इकडचं कल्चर काय आहे हे तुम्ही एकदा तरी एक्सपिरियन्स करायलाच पाहिजे. खूप सुंदर आहे. आत्ता तर 5 वाजायला आलेत तरी सूर्य थोडा खाली आहे, पण हे जर तुम्ही 12-1 वाजता आलात तर खूप हीट असेल. मी तुम्हाला हरप्पन सिटीमध्ये दाखवलंच तुम्हाला तसं की हीटचं प्रमाण किती असतं. पण मस्ट विजिट प्लेस आहे हे. ॲक्च्युली धोर्दो नावाची एक म्हणजे असं छोटंसं गाव टाईप आहे. तिथे गव्हर्मेंटच्या बसेस असतात, बस स्टँड आहे तिथे आणि त्या बसेसच्या फेऱ्या चालू असतात कायम. तर तिकडे येतात आणि ते आपल्याला पिकअप करतात आणि जेव्हा आपले सगळे फिरून होतं तेव्हा आपण परत त्या स्टँडवर जायचं. तिथून कायम बस चालू असतात. खाली बघू शकता हे ॲक्च्युली वाळूसारखं दिसतं, पण तुम्ही खूप जवळून बघितलं ना तर हे मीठ आहे, एकदम कडक झालेला मीठ आहे. तुम्हाला दाखवतो नंतर झूम करून. हे बघा इथे इथे थोडंसं पाणी राहिलेलं आहे, ते सगळं मीठ दिसतंय बघा.
व्हाईट कलरचं. तर असं आहे. तर इथे तुम्हाला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा मिळतील. म्हणजे फोटो काढायचे, त्याने असे बॅकग्राऊंड्स केलेत, त्याचे 30 रुपये का काहीतरी रेट आहे. पण हे जे नेचरने तुम्हाला बॅकग्राऊंड दिलं आहे ना, त्याच्यासमोर ते बॅकग्राऊंड काहीच वाटत नाही. त्यामुळे ही मस्ट विजिट प्लेस आहे रण ऑफ कच्छ. आणि इथून पुढे 50 किलोमीटरमध्ये इंडिया आणि पाकिस्तानची बॉर्डर आहे. त्यामुळे आपण जेव्हा तिथून एंट्री करतो तेव्हा आपल्याला परमिट काढायला लागतं. म्हणजे जे BSFचे बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे जे परमिट्स आहेत ते आपल्याला काढायला लागतात, तरच मग आपल्याला इथे एंट्री मिळते. तर ॲक्च्युली आता रण उत्सव चालू आहे, पण तो आता संपायला आला आहे. त्यामुळे तो लास्टचे 2 दिवस आहेत. आम्हाला टायमिंगनुसार बरोबर मिळालं यायला. जर तुम्ही इथे बघितलात तर हे ॲक्च्युली कडक मीठ आहे. हे मिठाचं पाणी आहे सगळं. तुम्हाला जवळून दाखवतो. हे बघा, सगळं मिठाचं पाणी आहे. तर हे होतं रण ऑफ कच्छ आणि हरप्पन सिटीचा हा व्हिडिओ होता, ढोलावीरा आणि धोरदो. तर हीच होती आपली गुजरातची सिरीज. जर ही सिरीज तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट नक्की करा. आणि या सिरीजचे तुम्हाला जर काय हायलाईट्स वाटले असतील किंवा जे मोमेंट्स तुम्हाला आवडले असतील ते तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये पिन करू शकता. तर परत एकदा भेटू एकदा नवीन आणि एक्साइटिंग व्हिडिओज आणि नवीन प्रकारच्या सिरीजमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.